ओम शांती. लहानपणी मी जंगलात पण जात होतो ओम नमो शिवायचा मंत्र जपायला आणि हरे कृष्ण हरे रामचा मंत्र जपायला. नंतर मी जसा होत गेलो मोठा आणि मोठं झाल्यानंतर मी भक्तिमार्गामध्ये जास्तच रुजत गेलो आणि मग शिवाची जास्त भक्ती करायला लागलो. मग शिवबाबा भेटत नव्हते म्हणून मी अनेक धर्मांमध्ये इकडे तिकडे हिंडत होतो की परमात्मा मला मिळावा म्हणून. तर मी दर बुधवारी मी चर्चमध्ये जायचा मुंबई माहीमला आणि दर शुक्रवारी खारमध्ये नमाज करायला जात होतो. माझ्याकडे नमाजचं पण अध्ययन मी करत होता आणि परत माझ्याकडे मराठी कुराण पण आहे, मुंबईलाच आहे ते. आणि हप्त्यातून जे 5 दिवस असायचे ते मी भक्तिमार्गामध्ये हिंदूंच्या ठिकाणी जिथे मंदिर आहेत हिंदूंची, भजनाला वगैरे, म्हणजे असाच टोटल माझा हप्ता परिपूर्ण असा बिझी असायचा मुंबईत नोकरी धंदा करून पण. आणि हळूहळू मी एका वेळेला साईबाबाची जीवन कहाणी वाचत होतो. तिथे एक मित्र होता माझ्या, जिथे मी जॉबला होतो तिथे. तर त्याने मला सांगितले, अरे बोले देवीदास तू क्या पढ़ता है? तर मी सांगितलं, मैं बोला मुझे आध्यात्मिकता पसंद है, बाकी मैं दूसरी कोई फालतू चीज़ें पढ़ने बिढ़ने मुझे कोई इंटरेस्ट नहीं है. तर मग त्याने मला ब्रह्मा कुमारीचं नाव सांगितलं. मैं बोला ये ब्रह्मा कुमारीज क्या होता है? तो बोले तू मेरे घर पे आएगा ना, तेरे को सब मैं बताऊंगा. मग मी त्याच्या घरी गेलो रविवारी. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईला प्रणाम केला, वडिलांना पण प्रणाम केला. तर त्यांना वाटलं की हा पोरगा चांगला बराच सुसंस्कृत दिसत आहे. मग तो मला दुपारी 2 ते 3पर्यंत त्याने सगळं शिवबाबाची जीवन कहाणी, ब्रह्माबाबाची जीवन कहाणी सांगितली. आणि ते जीवन कहाणी ऐकून मला पटत नव्हतं आत्म्याला की शिवबाबा कसे ब्रह्माबाबा के तन में आएगा. पण तो जेव्हा मला सेंटरला घेऊन गेला, सायन्स सेंटरला मुंबईला, तिथे ब्रिजेंद्र दादी या महाराष्ट्र झोनच्या मुख्य इन्चार्ज होत्या. तिथे संतोष दिदी पण होत्या तिथे आणि इतर बहिणी पण होत्या, लहान बहिणी. मग माझा 7 दिवसाचा कोर्स केला. 7 दिवसाच्या कोर्समध्ये मला बराच काही, फक्त फरक एवढाच मिळाला 7 दिवसामध्ये की शिव आणि शंकर हे दोघे वेगळे आहेत. तर ती दोघांची मधली जी भिन्नता होती ना ती मला कळाली. नंतर जेव्हा मी मुरली ऐकायला सुरुवात केली, तर मुरली ऐकताना मला जे पहिलं महावाक्य होतं ना शिवबाबाचं मुरलीचं, मीठे बच्चे, हे मीठे बच्चे ऐकल्यावर माझ्या डोळ्यातून असे अश्रू यायला लागले की क्या मीठे बच्चे तो कोई किसी को बोलता ही नहीं है, तो शिवबाबा कैसे इतना कैसे मीठा है जो सबको मीठे बच्चे बोलता है. संपूर्ण मी पहिल्या दिवशी जी मुरली ऐकली ना, ती एवढी मुरलीमध्ये एवढा रमून गेलो मी, ते मुरली संपेपर्यंत रडतच होतो वेड्यासारखा. मला खूप चांगला अनुभव झाला हा एक. आणि नंतर मी रेग्युलर जसा होत गेलो, मग सकाळी पण मी मुरलीला यायचा, संध्याकाळी पण मुरलीला यायचा. आणि दुपारी 5 वाजता, संध्याकाळचा जो 5 वाजता मातांचा जो क्लास असायचा ना, त्या मातांच्या क्लासमध्ये पण मुरली तिथल्या सुषमाबेनजी वाचत होत्या. आता त्या 5च्या क्लासला पण मी जायचा. पण माझ्या जीवनामध्ये असं 2 किंवा 3 वेळ मी मुरलीला रोज जायचा. मग हळूहळू 1978मध्ये कुमारांची भट्टी झाली आणि त्या कुमारांच्या भट्टीमध्ये मी मधुबनला गेलो. कुमारांच्या भट्टीमध्ये त्यावेळेला 450 कुमार 1978मध्ये मधुबनला, पांडवभवनला आलेले होते. आणि त्या भट्टीमध्ये मी टोटली 7 दिवस पांडवभवनच्या गेटच्या बाहेरही मी निघाला नाही. बरेच दुसरे कुमार होते, ते बाजारात गेले वस्तू वगैरे खरेदी करायला, पण मी पांडवभवनच्या गेटच्या बाहेर 7 दिवस मी निघालो नाही. ज्या दिवशी सगळ्यांचा प्रोग्राम बनला की आता आपण सगळेजण बाबा पहाडीला जाऊया, आणि मग आम्ही बाबा पहाडीला आम्हाला निर्भीरभाई घेऊन गेले. आणि तिथे मग सगळ्यांना आम्ही योगामध्ये बसलो. तर तिथे 2-3 बाई ट्रान्समध्ये चालला गेले मधुबनला बाबांच्या पहाडीवर. ट्रान्समध्ये गेल्यानंतर मग त्या ट्रान्समधून जेव्हा खाली आले, खाली येऊन पण त्यांचा जो ट्रान्सचा जो पार्ट चालत होता तर सगळेजण त्याच्याबरोबर आम्ही नाचत होतो. अशा प्रकारे मधुबनचा माझा अनुभव राहिलेला आहे. आणि जेव्हा 1981मध्ये मी बाबांना भेटलो, तर अव्यक्त बाबांना मेडिटेशन हॉलमध्ये 18 जानेवारीला, तर तो जो अनुभव माझा होता तो इतका म्हणजे अवर्णनीय आहे की वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. बाबा जसे गुलजारदादींच्या तनमध्ये आले बापदादा, आणि मी असं अत्यंत जवळच बसलेला होतो, पहिल्याच रँकमध्ये, प्रथम बाबांच्या समोरच. जेव्हा बाबांनी मला दृष्टी दिली तर अख्खी मुरली चालली तोपर्यंत मी रडतच होतो वेड्यासारखा. इतका रडत होतो, इतके मला करंट येत होते बाबांची की बाबा कितना मुझे शक्ती भर रहे.
और फिर बाबा ने मुझे नज़दीक से बुलाया, आओ मीठे बच्चे, आप कहाँ से आए हो, आओ आओ, ऐसे करके बाबा ने मुझे बुलाया. फिर त्यात मी आणि जास्त घायल होऊन गेलो. मग मी बाबांना सांगितलं की बाबा, माझ्या लौकिक परिवारातून कोणी ज्ञानात येत नाही. तर बाबा ने कहा, उनके लिए भी शुभ भावना और शुभकामना रखो, वो भी आगे चल करके बाबा के बच्चे बन सकते हैं. तर इसी प्रकार से माझ्या जीवनाचा हा अनुभव राहिला. नंतर मग मी हळूहळू पुढे जसा जसा जीवनाच्या ब्राह्मण जीवनामध्ये येत गेलो तशी माझी लगन इतकी वाढत गेली की मी नोकरीला पण जायचं ना, 4-5 घंटे धातुरमातुर काम करायचं सांगितलेल्याप्रमाणे, आणि परत आपल्या संध्याकाळच्या 5च्या क्लासला, परत 7च्या क्लासला, म्हणजे असं कंटिन्यू 3 वेळा मुरले ऐकणारा मी विद्यार्थी होतो. मुंबईमध्ये मला नाही वाटत असं कोणी 3 वेळा क्लास ऐकणारा विद्यार्थी असेल. पण मला एक सुकून होता कि मैं 3 बार मुरली सुनता हूँ, तो जितना मैं मुरली सुनता हूँ इतना अच्छा लगता है, पता नहीं कितनी मुझे बाबा की करंट मिलती है. तर मग नंतर 1982मध्ये मी बाबांना भेटलो. तर बाबांनी असे आम्ही 9 कुमार असे बाबांच्या बाजूला सांदिलच्या बाजूला असे उभे होतो मेडिटेशन हॉलमध्ये. तर माझा एक असा 9वा नंबर होता सगळ्या कुमारांमध्ये. माझा 9वा नंबर सगळे मग मी पहिला नंबर होता माझा. म्हटलं मला बाबा जर भेटले पहिल्या नंबरला तर म्हणजे मला लवकर बाबांच्या इथून स्टेजवरून जावं लागेल. मग मी इथून इकडे 9व्या नंबरला आलो. मग सगळ्यांना बाबा भेटत गेले, सगळ्यांना टोली देत गेले, आणि टोली दिल्यानंतर शेवटचा नंबर माझा लागला. तर मग मी असा समोर आलो बाबांच्या, एकटाच असल्यामुळे. आणि बाजूला आमच्या दिव्या दिदी आहेत ना मुंबईच्या बोरीवलीच्या, त्या पण अशा उभ्या होत्या. तो बाबांनी दिव्या दीदीला सांगितलं की बोले, बच्ची ये जो बच्चा है ना बहुत अच्छा योगी है, ये योग में बहुत अच्छा रहता है बोले. तर मी तर काय खुशीमध्ये इतका उडायला लागलो की काय सांगायलाच. तर बाबांनी माझी टोली घेतली आणि माझ्या मुखात भरली. मी त्या मुखात भरलेल्या टोलीचा जो दृश्य आहे ना तो मी जीवनात कधीही विसरू शकत नाहीत. आणि अशा प्रकारे हळूहळू नंतर बाबांनी मग मला स्टेजवर 1992मध्ये माझ्यासाठी गुलाबाचं फूल मागवलं गेलं खास स्टेजवर. आपल्या ज्या बहनजी आहेत मुन्नी दीदींजी, त्यांना सांगितलं की इसको कुछ देने का है तो नहीं तो ये यहाँ से बाजू में नहीं हटेगा. तर मुन्नी दीदींनी मग बाबांचं ते रूम आहे ना शेवटी पाठीमागे, तिथे सगळं सामान बाबांच्या जायच्या वेळेला ठेवतात. आणि तिथून एक मग स्टीलचं कंटेनर होतं मिल्टॉनचं, त्याच्यामध्ये गुलाबाची फुलं होती 10-12. त्याच्यातून एक फूल मला बाबाने गुलाबाचं दिलं. आणि ते गुलाबाचं फूल दिल्यानंतर मला असं वाटलं की सारी दुनिया जिसको भगवान समझ के जिसको फल चढ़ाती है वो भगवान मुझे गुलाब का फूल दे रहा है. तर माझ्या नशा म्हणजे इतका मी असा म्हणजे वेळाच झालो होतो 4-5 दिवस. नंतर परत 1995मध्ये बाबाने मला वरदान दिलं. मी डायरेक्ट स्टेजवर गेलो बाबांना भेटायला. मी नेहमी असा माझा अनुभव होता की मला कोणी जाऊ देणार नाही वगैरे, मी असा कधी विचार नाही करायचा. डायरेक्ट स्टेजवर जायचा मी बाबांना भेटायला, आणि कोणाची हिंमत नाही होती कोणी मला अडवेल म्हणून. मग बाबांनी मला वरदान दिलं कि बच्चे तुम्हारा चारों तरफ विजय ही विजय होगा और सिवाय विजय के कुछ भी दिखाई नहीं देगा. तो नशा असा चढला मला की 7-8 दिवस मी पांडवभवनला पागलच झालेला होता. अशा प्रकारे माझं ब्राह्मण जीवन आजपर्यंत जीवनाचा मला आता माझा गोल्डन जुबली इयर आहे. 50 वर्ष मला बाबाच्या ज्ञानात पूर्ण होत आहेत, म्हणजे झाले नोव्हेंबरपासून. आणि तसं बाबांचं ज्ञान मला 1968मध्ये मिळालं आहे. परंतु मी 68मध्ये मला ते ज्ञानात मी भक्तीमध्ये जायचं ना, मग ते ज्ञानाच्या गोष्टी मला थोडंसं वाटायचं की आपण भक्तीच करतो आहे तेवढंच बरं आहे. मग हळूहळू भक्ती करत मग 1975मध्ये मी रेग्युलर झालो. आणि मुंबईला एक कुमार होता सुनील शाह म्हणून, तो मला सेंटरमध्ये आणण्यासाठी निमित्त बनला. तो बाबाचं ज्ञान सोडून गेला, पण मला तो एक सांगून गेला कि देवीदास तेरी सारी जिंदगी भी चले जाएगी लेकिन तू शादी मत करना. सारा ब्राह्मण परिवार भी तेरे विरोध में जाएगा लेकिन तू बाबा के विरोध में मत जाना. मैं बोला ब्राह्मण परिवार मेरे क्यों विरोध में जाएगा, और मैं भी विरोध में नहीं जाएगा. तो इसी प्रकार से अशा प्रकारे माझं जीवन आजपर्यंत 50 वर्षाचा कालखंड गेला आहे. आणि दुसरी विशेष अनुभवाची गोष्ट म्हणजे मी अमळनेर केंद्रावर, जिथे मी आता इंटरव्ह्यू माझा घेतला जाते, ते अमळनेर केंद्रात बाबाने मला 5 वर्ष दिदी बनवलं होतं. आणि दिदीच्या रूपाने मी भाऊ म्हणून काम करत होतो. पण माझा कधीही कोणाशी विरोध राहिलेला नाही आहे आणि कधी राहणार पण नाही, कारण मी माझा सेपरेट पार्ट वाजवतो.
भले मला इथून सेंटरमधून काही दिवसासाठी काढलं पण गेलं, पण मी त्यांच्या कोणाच्या विरोधात गेला नाही. कारण ब्राह्मण जीवन हे विरोधात जाण्यासाठी नाही आहे. आणि ब्राह्मण जीवन हे ब्राह्मण परिवारासाठी शुद्ध भावना, शुद्ध कामना, शुभ भावना, शुभकामनासाठी आहे. आणि सर्वांनी पण आपल्या जीवनामध्ये शुभ भावना, शुभकामना ठेवाव्यात अशी मला सगळं ब्राह्मण आत्म्यांना नम्र विनंती आहे. हात जोडून नम्र विनंती आहे. धन्यवाद.